मान तालुक्याचे मुख्यालय असलेल्या दहिवडी नगरपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 7 मधील सार्वजनिक शौचालयाची अवस्था दयनीय झालेली आहे। शौचालयाचे दरवाजे तुटून पडले असून सार्वजनिक शौचालयाच्या टाकीत पाण्याचा थेंबही राहिलेला दिसत नाही। वारंवार नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करूनही मुख्याधिकारी संदीप घारगे दुर्लक्ष करताना दिसून येत असल्याने मुख्याधिकारी घारगे यांच्या विरोधात महिलांनी आक्रमक पवित्रा घेत नगरपंचायत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे। आरोग्य कर वेळच्या वेळी भरूनही त्याबाबतच्या सुविधा मिळत नसल्याने महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 7 मधील गटार उघड्यावर सोडण्यात आले असून त्यामुळे मच्छरांसह साथीच्या आजाराने थैमान घातले आहे। प्रभाग क्रमांक 7 मध्ये झोपडपट्टी एरिया असल्याने त्या ठिकाणी कोणतीही सुविधा नगरपंचायतीच्या माध्यमातून मिळत नसल्याची खंत आक्रमक महिलांनी व्यक्त केली। येत्या सोमवारपर्यंत परिस्थिती जैसे थे राहिल्यास मुख्याधिकारी व ठेकेदारांच्या विरोधात आत्मदहन करून शौचास नगरपंचायतीत येणार असल्याचा इशारा आक्रमक महिलांनी दिलेला आहे। दहिवडीतील विविध ठिकाणी स्वच्छतेचा बोजवारा उडताना दिसून येत आहे। नगरपंचायत प्रशासन झोपेच्या सोंगेत असल्याचे पाहायला मिळत असतानाच मुख्याधिकाऱ्यांचा अकार्यक्षमपणा चव्हाट्यावर आलेला आहे। अनेक समस्याग्रस्त नागरिक मुख्याधिकाऱ्यांविरोधात उघड नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहेत। याकडे जिल्हाधिकारी संतोष पाटील लक्ष घालणार का, याकडे दहिवडीकरांचे लक्ष लागून राहिले आहे। संचालयाचं लय बेकार परिस्थिती आहे, जरा येऊन तुम्ही पहा इथं कसं झालंय काय ते। आम्हाला दार व्यवस्थित नाही, ती पाणी नाही संडासाला, आम्ही जायचं कुठं, रोगराई माणसाला घडायला लागलाय इथं। कोण फिरत घेत नाही, कोण तक्रार घेत नाही। आम्ही बघा सोमवारी मोर्चा काढणार आहात ग्रामपंचायतीला, तिथे येऊनच बघा संचालय तुमची गाडी रोज ओरडती या, बाहेर संचालय करू नका। कुठं बसायचं माणसांनी सांगा, तुम्ही इथं या आणि बघा। पाणी नाही काय नाही, सगळं गटराचं पाणी बघा, संडासाचं पाणी आमच्याकडे सगळं आलंय। तुम्ही बघा येऊन, मग तुम्हाला खरं वाटेल। आम्ही तक्रार किती दिली तरी बिलकुल सुद्धा मनाव धरणात या, ती सुद्धा कुठलं बी काय करायचं म्हणलं इथं डबरी आहे, ती म्हातारी ही माणसं कशी येणार आहे ती संडासला इथं? अंधार लाईट नाही काय नाही, जो मतदान करायला येते ती मत मागूस तोपर्यंत बसते ती गप्पानी, तर गोरगरिबांना लक्ष द्यायचं काम नाही का तुमचं? आम्हाला इथं आता सुविधा पाहिजे सगळी। बोर करतो म्हणले, बोर सुद्धा आम्हाला केलेली नाही, सुद्धा नवत पाहिजे आम्हाला सगळं। ती म्हणजे बाथरूमचं सगळं बदला तुम्ही, भांडी बसवल्या ती काहीतरी भांडी व्यवस्थित बसवल्या ती का सांगा? इतका मला त्रास होतो या, आम्ही कुणाला सांगणार? तुम्हाला नाही सांगणार तर सांगणार कुणाला? आमचं म्हातार पडले तर तुम्ही या इथं बघा, आमचं तुम्हाला खोटं वाटत असेल तर येऊन तुम्ही प्रत्यक्ष बघा, नंतर मग आम्हाला बोला। पण शिवानी ठेकेदार त्यांनी इथं जर उद्याची उद्या जर ह्याचा बंदोबस्त नाही केला ना, तर आम्ही संचालयाला नगरपंचायतीत येणार भांडी बिंडी घेऊन सगळी। आणि ठेकेदार ह्याला जबाबदार आहे, दार आमची व्यवस्थित नाही, ती संडासचं भांड व्यवस्थित नाही। ही तुम्ही समधी आमची सोय केली पाहिजे 2 दिवसात तर बरं आहे, नाही तर आम्ही पंचायतीत सोमवारी मोर्चा काढून शनी शौचालयासाठी ग्रामपंचायत तिकडे येणार। याला नगरपंचायतीत जबाबदार ते ठेकेदार आणि शिव ही जबाबदार राहणार। काय झालं गेलं तर तुम्ही जबाबदार राहावं लागेल। सोमवारी आम्ही मोर्चा काढणार आहे, 2 दिवसात आमची सोय झाली तर ठीक। लाईट नाही, आम्हाला डांब योग शौचालयापाशी पाहिजे। रात्र इंदारचं आम्ही आलो तर आम्हाला अंधारात येता येत नाही, डुबरी आहे ती म्हाताऱ्या माणसाला चढता येत नाही। पाण्याची सोय नाही, टाकी नुसती मोकळी बांधून ठेवली, त्याला पाणी सुद्धा नाही। पाणी प्यायला सुटणं भरपूर, शौचालयाला कडनं माणसाने आणायचं का तरणी आणतील, अर्धा तास सुद्धा पाणी सुटत नाही। म्हाताऱ्या माणसाने कशा आणायच्या बादल्या भरून शेणी, घाण पाणी थोदाळ साठलंय, ते वासानं आम्ही मरायला लागलो दवाखान्याला। हायती का काम का धंदा, ती पैसे घालवावं सगळं आहे। शौचालयाची ती टाकी भरली वाहती तर ती सुद्धा हापसून वरची सांगतो या, तर कुणी त्याची उपसून नेना ती का त्याची सोय करना ती। आम्ही तू वरच्या कुठपर्यंत सांगायचं, सांगून वैतागलोय आम्ही। आता आम्ही ती एकच निर्णय करणार आहे, नगरपंचायत मध्ये यायचं, विषय सोडा मग।
असं करायचं. त्याला शिवच जबाबदार आणि ठेकेदार राहील म्हणजे जबाबदार. इथं बाथरूमच्या इथं येते ते माणसं तर काय देखील इथं व्यवस्था चांगली नाही. इथं सगळी जणी माणसं येते ती तर इथं सगळं घाण मागत तिथं मग दोन्ही संडासाच्या मध्ये तर लय घाण झालेला आहे. तर ते तर उपसतच नाही म्हणा. टाकी उपसायचा पण विषय नाही. ती लक्ष देणं झाल्या ती पहिली दार व्यवस्थित होते. कोंड सगळं ती देखील नीटनेटकं नाही. सगळं मोडून तोडून ठेवलंय. आणि माणसाने बसायचं कसं हे आपण स्वच्छ जरी ठेवलं तरी दुसरी कोण पण येतंय मोकळा असल्यामुळं कोण पण येतंय बसतंय घाण करून ठेवतंय. कोण त्याच्यावर लक्ष देत नाही काय नाही. तर येऊन इथं लक्ष द्यावं त्याने असं आमचं म्हणणं आहे 2-3 दिवसात. शिवण इथं यावं आणि इथं शौचालय बसावं. बघा इथं कसं होतंय या बस वाटतंय का उभा राहावं वाटत नाही. ती घाण आहे. नाहीतर नगरपंचायत येणार म्हणावं आम्ही सोमवारी येणार आणि मग तिथं आत्मदहन करणार आम्ही. आमचं गोरगरिबाकडे कोण लक्ष देणं झालं या सांगायचं किती सांगायचं आम्ही येऊन तिथं टाकी बघा टाकी हाय का पाणी टाकीत. हा काय करायचं येतंय का बादली भरून येते का वरण हा हे घाण टाकी उमचळून चालली या. हा दिसतंय कसं बसायचं. हा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.